आता मी परत ट्राय करते, माहित नाही काय होईल. मी आता थकले. आता तर केक सेट झालाय. आता जर काय झालं तर मग काम 25. श्री स्वामी समर्थ. काढायचं कसं पण, काढायचं कसं. तर ही ऑर्डर माझ्या रेग्युलर कस्टमरने मला दिली होती आणि ती मला बोलली तुला जसं जमेल तसं कर. आणि ऑलवेज मी कटआउटचीच केक बनवते. म्हटलं काहीतरी युनिक बनवूया. आणि मला डिझाईन सुचत नव्हती, एक डिझाईन मला आवडली, म्हटलं तसं काहीतरी ट्राय करूया. पण मी एकदा नाही 2दा 3दा ट्राय केला. माझी एकदा क्रीम फाटत होती आणि मध्ये मध्ये मेल्ट पण होत होती. तर मी ऑलवेज देवाचं नाव घेत होते की बाबा बनवू दे आता. आणि मला अक्षरशः ह्या केकने माझे 2 तास घेतले आणि ही डिझाईन मी बनवली. पण मला मी ह्याच्यामध्ये मला नाही आवडलं, माहीत नाही का. पण असं बघताक्षणी आपल्याला आवडायला पाहिजे. जर आपल्याला नाही आवडत तर समोरच्याला पण ऑब्व्हियसली नाही आवडणार. आणि मी असं करता करता ना 3-4 वेळा झालं. आणि नंतरला मला असं वाटतं की आता केकच मेल्ट व्हायला आला आहे. तर मी त्याला प्रॉपर क्रम कोट केलं मग. आणि मग नंतरला फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवलं. आणि ते ठेवल्यानंतरला म्हटलं आता एकदा लास्ट ट्राय करूया. म्हणजे मी आज करणारच, मी ठरवलेलं आज काय पण होऊ दे, करणार म्हणजे करणार. नंतरला जे नोझल आहे ते प्रॉपर घेतले. आणि नंतरला परत मी जे ट्राय करायला गेली तरी पण नाही झालं. म्हणजे मी 4थ्यांदा ट्राय केलं तरी पण नाही झालं. नंतर फायनली म्हणजे स्वामींचं नाव घेत 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 मला पाहिजे होतं तसं झालं फायनली. आणि हा होता केकचा फायनल लुक. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मम्मीचा बर्थडे होता त्यामुळे मी ॲक्लरिकचं टॉपर लावलेलं, त्याच्याने अजून चांगली शोभा येत होती. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.